लोकतंत्रमध्ये लोकांना पर्याय म्हणून उभे राहायला पाहिजे, लढला पाहिजे आणि जे जिंकला ते तो सिकंदर. घरची नवरा आमदार, बायको खासदार, आता मुलगा खासदार, आई आमदार, कुठेतरी नवीन लोकांना पण संधी भेटली पाहिजे ना. ती पोटनिवडणुकीसाठी करुणा मुंडे यांनी अर्ज भरलाय. तुम्ही अर्ज दाखल करायला आलाय, काय सांगाल आज बारामती पोटनिवडणुकीसाठी? बारामतीमध्ये आज मी 10 दिवसपासून मी ऐकत होती की बिनविरोध आणि आज काल मला असं माहीत पडलं की कोणत्याही मोठ्या पक्षांनी फॉर्म भरलेला नाही आहे आणि त्याच्यासाठी एक लोकतंत्र आहे, प्रजातंत्र आहे, तो लोकांना एक पर्याय म्हणून कोणीतरी पाहिजे आणि निवडणूक व्हायला पाहिजे असा माझा विचार आहे. दादाचं अपघाती निधन झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळ्या पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? माझं हेच म्हणणं आहे की बिनविरोधचे पेक्षा आणि जरी लोकांना प्रजातंत्रमध्ये लोकतंत्रमध्ये लोकांना पर्याय म्हणून उभे राहायला पाहिजे, लढला पाहिजे आणि जे जिंकला ते तो सिकंदर. का निवडणूक लढवावी असं तुम्हाला वाटतं इथं? मला असं वाटतं की लोकांना मतलब एक पर्याय म्हणून कोणीतरी पाहिजे. जरी पर्याय नाही दिला तो 100% बिनविरोधी असणार आहे. जरी पर्याय नाही दिला तर जरी पर्याय दिला तरी पण लोकांनी त्यांना संधी दिली तो चांगला आहे, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. विकास झाला नाही असं तुम्हाला वाटतं? मी आता सांगू शकत नाही, पण लोकांचा विकास तो नाही झालेला. सडक वडक तो मी बघितलेले नाही आतापासून. हां, बघितल्यानंतर मी तुम्हाला 100% बाईट देऊ या गोष्टीवरती की कुठे विकास झालेला आहे, कुठे नाही झालेला. पण लोकांचा विकास नाही आहे, त्याच्यासाठी हे लोक आज माझे पाठीमागे आहे. हे सगळे बारामतीचे आहे, कमीत कमी 50 लोक. सुनेत्राबाईंनी महिला उपमुख्यमंत्री पहिल्या राज्याच्या झाल्या, त्या निवडणूक लढतायत. तुम्ही त्यांच्या म्हणजे दादाच्या अपघातानंतर खरं ते सगळं त्यांना भावनिकी झालं. तुम्हाला वाटत नाही की सुनेत्राबाईंनी बिनविरोध आमदार? नाही, तो ऑलरेडी आमदार आहे आणि तो ऑलरेडी खासदार आहे. तो एकच घरामध्ये कशाला है ना. घरची नवरा आमदार, बायको खासदार, आता मुलगा खासदार, आई आमदार, कुठेतरी नवीन लोकांना पण संधी भेटली पाहिजे ना. नवीन लोक कुठे जाणार आणि कधी त्यांना संधी भेटणार. आणि अशी पोटनिवडणूक एक संधी पण असते माझ्यासारखे नवीन लोकांच्यासाठी. तो हे संधीचं सोनं आम्हाला करायला पाहिजे. निवडणूक आहे, बिनविरोध द्यावी परंपरेनुसार. बऱ्याच ठिकाणी असे निवडणूक बिनविरोध होते, इथं का नाही? खूप ठिकाणी असे पोटनिवडणूक झालेली आहे. कोल्हापूरमध्ये पण 4 वर्ष अगोदर झाली होती, तो बिनविरोध नाही झाली होती. तिकडे इलेक्शन झाला होता आणि जे निवडणुकीमध्ये लोक निवडून आले. कुठल्या मुद्द्यावर बारामतीत निवडणूक लढवणार? आता लोकांची सगळ्यांचा पहिला मुद्दा आहे शेतकरी. शेतकरीचा जे 7/12 आहे ते कोरा झाला पाहिजे, कर्जमुक्त झाला पाहिजे. हे सगळ्यांपेक्षा जास्त मोठा मुद्दा आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि याच्यामध्ये बारामतीचे आणि पूर्ण महाराष्ट्राचे शेतकरी येतात. नक्कीच आपण पाहतो की बारामतीची पोटनिवडणूक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांनीही बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये उडी घेतली. त्यामुळं या अर्ज ठेवणार की नाही हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, बारामती. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.